केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील असा विश्वास भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला. नागरिकांची बचत वाढवून तेच देश विकासाचे भागीदार कसे बनतील यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. श्री केशव उपाध्ये म्हणाले की शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे 4 प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सामाजिक क्षेत्र, लहान मुले व युवा शिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स, गरीब आणि मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराची असंख्य संधी निर्माण करणारा हा अर्थसंकल्प आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकता वाढ, रोजगार निर्मिती, MSME क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि नाविन्यासाठी गुंतवणूक तसेच जागतिक स्तरावर आर्थिक स्पर्धात्मकतेसाठी निर्यात क्षेत्र या 4 प्रमुख आधारस्तंभावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कर प्रणाली, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय सुधारणा, ऊर्जा आणि नियामक सुधारणा या 6 क्षेत्रातील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. श्री केशव उपाध्ये म्हणाले, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, खाद्यतेल आत्मनिर्भरतेसाठी 6 वर्षाची विशेष मोहीम, मखाणा आणि मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ, फळ भाजीपाला उत्पादक व कापूस शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, युरिया आत्मनिर्भरता योजना यासारख्या महत्त्वपूर्ण योजनांमुळे देशातील अन्नदाते अधिक सक्षम होतील. याशिवाय 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना, भारतीय भाषा पुस्तक योजना, सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, पुढील 5 वर्षात 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स यासारख्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक तरतुदींमुळे भारतातील विद्यार्थी जागतिक दर्जाच्या शिक्षणाने सक्षम होतील असेही ते म्हणाले. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मध्यम वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त, ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजावर TDS मर्यादा 50,000 वरून 1 लाख, घरभाड्यावर TDS मर्यादा 2.40 लाख वरून 6 लाख यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल. सामाजिक विकासासोबतच पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, शाश्वत आर्थिक विकास, तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, MSME आणि निर्यात यासारख्या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून लघु व मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत असे केशव उपाध्ये यांनी सांगितले. जन आरोग्य योजना, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 कार्यक्रम, गिग वर्गसचे कल्याण आणि जल जीवन मिशन यांसारख्या योजनांना अधिक बळ देत सामाजिक न्याय व जनकल्याणालाही सरकारने प्राधान्य दिले आहे अशी माहिती श्री केशव उपाध्ये यांनी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जळगाव महानगर अध्यक्षा सौ उज्ज्वलाताई बेंडाळे, भाजपा प्रसिद्धी प्रमुख श्री मनोज भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. खूप निसर्गावर अवलंबून राहत होतं, त्यामुळे प्रश्न हे तशा अर्थाने शेवटी कधी पाऊस कमी येतो, कधी जास्त येतो, त्यामुळे स्वाभाविक आहे शेतकऱ्यांसोबत काय उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्याचा सन्मान निधी या सरकारने सुरू केला, जो या कुठल्या सरकारने सुरू केला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निसर्गावर असल्यामुळे स्वाभाविकपणे असणार, पण त्याच्यासोबत उभा राहणं, त्याला सतत संवाद साधणं, त्याला साथ देणं, मला असं वाटतं की सर्वाधिक जर तुम्ही केला असेल, याचा अर्थ सगळं आहे का. शेवटी असं की आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आणि मला असं वाटतं की सर्वाधिक प्रयत्न यशस्वी किंवा चांगले प्रयत्न या सरकारमध्ये झाले, केंद्र राज्याचे. भावासाठी 7,000 भाव मिळाले, त्यानंतर आतापर्यंत 7,000चा भाव फक्त उभाटाचं सरकार असताना त्यावेळी मिळाले पैसे, 10,000 रुपये भाव मिळाले. पैसे मिळाले, मी सांगतो तुम्हाला, ते पैसे ज्यावेळी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्याचे पैसे घोषणा करणं आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी आणणं याच्यामध्ये खूप अंतर आहे. नंबर 1, कारण त्याच्या तुम्हाला तारीखवरचा रेकॉर्ड काढून द्यायचा आहे कधी पैसे शेतकऱ्यांना. 1 दुसरं असं आहे की त्यामध्ये अनेक आपण गोष्टी केल्या, भाव हस्तांतरण गोष्टी आपण जाहीर केल्या की समजा मार्केटमधला भाव जर कमी असेल तर भाव हस्तांतरण योजना आपण आता केंद्राने ती योजना आणते. पहिल्यांदा मध्य प्रदेशात झाली, मग आता आपण महाराष्ट्रात आपण ती आणतोय. त्यामुळे तो जो फरक आहे, भाव सर्वाधिक मिळाला पाहिजे, यासाठी सर्वाधिक प्रयत्न जर केले असतील तर या सरकारने केले आणि ते यशस्वी म्हणजे ते पूर्ण केलं. नुसती आश्वासन दिली नाही, उद्धव ठाकरेच्या काळात घोषणा झाली पण त्याचं 2.5 वर्षात काहीच झालं नाही. ते भाव आपण आपलं सगळं आल्यानंतर दिलं.
या प्रसिद्धी माध्यमातले सर्व या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी चहा पाणी नाश्ता घेतला. यांनी नुकताच जो अर्थसंकल्प मांडला तो भारताच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पुढे नेणारा आणि सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प. या देशाचे प्रमुख 4 घटक मग शेतकरी, युवा, महिला आणि गरीब या 4 घटकांना प्रत्येक घटकासाठी काही ना काही ठोस तरतूद असलेला, नियोजन असलेला आणि त्याचबरोबर एका अर्थाने भारताला सर्वसमावेशकतेने पुढे नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीयांना सगळ्यात मोठा दिलासा, जी मध्यमवर्गीयांची भावना होती की त्यांना सवलत मिळावी त्यांच्या आयकरामध्ये, 12 लाखपर्यंत ती सवलत देण्यात आली उत्पन्न असणाऱ्यांना. त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला. त्याचबरोबर अनेक मी मगाशी ते 4 उल्लेख घटक केले. महिलांसाठी विशेष योजना आहे, उद्योजकांसाठी विशेष योजना आहे, शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आहे. अशा प्रत्येक घटकाला काही ना काही देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पाचा सर्वसमावेशक विकासाकडे नेणाऱ्या या अर्थसंकल्पाचं मांडणी स्वागत करण्यासाठी मी करतो. सामना करण्याची गरज संपलेली आहे आणि बाईगिरी चालू झाली अशी सामनातून टीका करण्यात आली. मला असं वाटतं की संजय राऊतांना खरं म्हणजे कोणीच गंभीरतेने घेत नाही. रोज सकाळी उठल्यानंतर ना काहीतरी बोलावं लागतं. उचलली जीभ लावली टाळ्याला, या भावनेतनं संजय राऊतांचं रोज सुरू असतं. त्यांनी बोललेली एक गोष्ट आतापर्यंत कधी खरी ठरली हे दाखवावं. त्यामुळे ज्यांना कुठल्याही प्रकारचा गंभीरतेनं कुणीच घेत नाही अशा संजय राऊतांच्या विधानावरती किती भाष्य करावं हा सगळ्यात पहिला प्रश्न. रात्राला सामनातला लाडकी बहीणचा आगले खरं म्हणजे त्यांना काही माहितीच नाही आहे ही त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि अंधद्वेषाने, नुसतं द्वेषाने नाही, अंधद्वेषाने जे अंधद्वेषी झाले असा उभाठा गट किंवा संजय राऊत असतील, यांना आता लाडक्या बहिणीबद्दल, योजनेबद्दल फार कळवळा आला आहे. पण हीच मंडळी ही निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेवर टीका करत होती. त्यांच्याच सहकारी काँग्रेस पक्षाचे लोक कोर्टात गेली होती या योजनेच्या विरोधामध्ये. याचा विसर संजय राऊतांना पडला. आगरलेख लिहिताना कदाचित त्या आगरलेखात कुठल्या धुंदीत असतात माहिती नाही. आणि त्याच्यामुळे या योजनेतल्या ना बंद केली जाणार ना कुठल्याही पात्र महिलेला वगळलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे. पण उचलली जीभ लावली टाळ्याला आणि अंधद्वेषाने प्रेरित झालेल्या दुसरं यात वेगळं काही दिसतं. माणिकराव 24 तासात कारवाई झाली होती. मला असं वाटतं खरं जळगावमध्येच एक प्रकरण होतं. जळगावमधल्याच एका कॅबिनेट मंत्र्याला अशा वेळेस शिक्षा झाली होती, तरी ते कॅबिनेटमध्ये होते. मग हाच न्याय अमरावतीच्या यशोमती ठाकूरांच्या का काँग्रेसने लावला नाही? जरा आठवून बघा. किती उदाहरणं द्यायची. काँग्रेसची उदाहरण मी देत बसलो, 2 तर आत्ताच दिली, आणखीनही मी देऊ शकतो उदाहरण. आणि असं आहे की त्याबद्दलचा निर्णय मला वाटतं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं आहे की त्यांच्या निर्णय आल्यानंतर ते त्याबद्दल निर्णय तपासून कारवाई करतील. उदय सामंतांनी आज राज ठाकरेंची भेट. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे भेटीगाठीचं एक महाराष्ट्रात आपण एक संस्कृती पूर्वीपासून आहे. त्यामुळे एकमेकांची भेट घेतल्याने काहीतरी त्यातून लगेच वेगळा अर्थ काढायची मला की आवश्यकता.